पावसाळ्यात तर मित्रांनो सगळ्यात जास्त पंचायत होते म्हणजे कपड्यांची, कारण कपडे सुकवायचे तरी कसे. हाय मित्रांनो, कसं आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. तर मित्रांनो, आत्ता वाजले दुपारचे 1 आणि जस्ट मी आत्ताच आंघोळ केली, ते पण गार पाण्याने. म्हणजे एवढ्या पावसाळ्यातसुद्धा गार पाणी आंघोळ केली. आधीच गार लागत होतं पण तरी पण गार पाणी आंघोळ केली. मला सवय आहे मित्रांनो, जवळ 2 ते 3 वर्ष झाले गार पाणीच आंघोळ करतो. गरम पाण्याचा तर काही विषयच नाही. गार पाणी आंघोळ केले ना एकदम चांगलं असतं, नाही म्हणजे एकदम माणूस मूड जो आहे ते एकदम फ्रेश होतो आणि तसंच आपल्या शरीराला पण भारी असतं. तर खूप जास्त ताण लागलेली. उन्हाळ्यात आपण पाणी जास्त पितो पण पावसाळ्यात पण मी जास्तच पाणी पितो, कारण मला पाणी खूप जास्त लागते प्यायला, नाही का. पावसाने ना फार मूडच बदलला डायरेक्ट, नाही का. फक्त आज वातावरण कसलं आत्ता वाटतं ते संध्याकाळी वाटलं. पावसाळ्याचं तर बाहेर गेलो मित्रांनो तर वरलं झाल्याशिवाय तर काही घरी येत नाही. सकाळची गेलो थोडं बी द्यायला आपल्या ॲक्टिवावर, संपूर्ण नाही का संपूर्ण वरलं झालं होतं. जर्किन वगैरे होतं ना आतमध्ये, सगळं वरलं झालं होतं. हे फक्त सकाळ धरून पाऊस चालू होता, जस्ट आत्ताच उघडला आहे तरी पण ढगपाक बसला आहे. पावसाळ्यात तर मित्रांनो सगळ्यात जास्त पंचायत होते म्हणजे कपड्यांची, कारण कपडे सुकवायचे तरी कसे, नाही का. घरात तर काय बोललं बांधू शकत आहे, मग घरात सुकत नाही. बाहेर बांधतो तर बाहेर पाऊस येतोय. तर मग मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्र, विसरू नका.